नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा भाजीपाला पिकाबद्दल बोलणार आहोत, जे कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी पाण्यात शेतकऱ्यांना उत्तम नफा मिळवून देतं. ते पीक म्हणजे गवार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गवार लागवडीची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी हवामान आणि जमीन कशा प्रकारे लागते ते प्रथम पाहूया. गवार हे उष्ण आणि दमट हवामानात खूप छान येतं. या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान उत्तम मानलं जातं. जमिनीचा विचार केला तर पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन गवारीसाठी योग्य ठरते. यासाठी लागवडीचा काळ आणि बियाणं कोणतं लागतं, तर गवारीची लागवड प्रामुख्याने 2 हंगामात केली जाते. एक म्हणजे खरीप हंगाम. यामध्ये पावसाळ्यात जून ते जुलै दरम्यान लागवड करावी आणि दुसरा आहे तो म्हणजे उन्हाळी हंगाम. उन्हाळ्यात जानेवारी ते फेब्रुवारी महिना पेरणीसाठी उत्तम असतो. पेरणीसाठी बियाण्याचं प्रमाण कसं लागतं, तर एका एकरासाठी साधारण 6 ते 8 किलो बियाणे पुरेसे होते. यासाठी उत्तम जाती निवडणे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामध्ये उत्पादनाच्या दृष्टीने चांगल्या जातींची निवड करणे महत्त्वाचे असते. त्यामध्ये 1 नंबरला जी जात आहे पुसा नवबहार. या जातीच्या शेंगा लांब, हिरव्या आणि लवरहित असतात. बाजारात याला चांगला भाव मिळतो. त्याचबरोबर दुसरा वाण आहे पुसा सदाबहार. ही जात खरीप आणि उन्हाळा दोन्ही हंगामासाठी योग्य आहे. तर तिसरी जात आहे M83 आणि समृद्धी. जास्त उत्पादन देणाऱ्या लोकप्रिय या 2 जाती आहेत. गवार लागवड करत असताना पूर्व मशागत कशी करावी, तर पेरणीपूर्वी जमीन उभी आडवी नांगरून चांगल्या प्रकारे तयार करून घ्यावी. नांगरणीच्या वेळी एकरी 4 ते 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी करत असताना अंतर ठेवताना 2 ओळींमध्ये 45 सेंटीमीटर म्हणजेच 1.5 फूट आणि 2 रोपांमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर अंतर ठेवून पेरणी किंवा टोकन करावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अतिशय उत्तम असतं. त्यामध्ये रायझोबियम जीवाणुसंवर्धक लावल्यास उगवण क्षमता वाढते आणि रोपे सशक्त होतात. खत आणि पाणी व्यवस्थापन करत असताना यामध्ये खताची मात्रा देत असताना पेरणीच्या वेळी एकरी 20 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर महिन्याने उरलेले 10 ते 15 किलो नत्र द्यावे. त्याचबरोबर पाण्याची मात्रा देत असताना पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे. उन्हाळ्यात जमिनीच्या ताणानुसार दर 6 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे. पिकाला फुले आणि शेंगा लागताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. तर याचबरोबर कीड आणि रोग नियंत्रण मिळवणे देखील अतिशय महत्त्वाचं असतं. गवारवर प्रामुख्याने मावा आणि तुडतुडे हे प्रमुख जे आहे ते रोग होतात. हे कीटक पानातील रस शोषतात. यावर सुरुवातीला नीम तेलाची फवारणी करावी किंवा कृषी सेवा केंद्राच्या सल्ल्याने आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशक वापरावे. त्याचबरोबर गवारवर भुरी रोगसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. पानावर पांढरा पावडरसारखा थर दिसल्यास विद्राव्य गंधकाची फवारणी करावी. कोणतीही फवारणी करत असताना योग्य कृषी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. त्याचबरोबर काढणी आणि उत्पादन जर बघायचं झालं तर या गवार पिकातून पेरणीनंतर साधारण 45 ते 50 दिवसात पहिली तोडणी सुरू होते. बाजारातील मागणीनुसार दर 3 ते 4 दिवसांनी कोवळ्या शेंगांची तोडणी करावी. योग्य काळजी घेतल्यास एका एकरातून 40 ते 60 क्विंटल एवढं उत्पादन सहज मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी मित्रासोबत शेअर देखील करा. तर गवार लागवड करत असताना या योग्य गोष्टी अंमलात आणणे अतिशय महत्त्वाचं असतं. त्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर देखील करा. त्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.